नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आज मी तुम्हाला कुठली रेसिपी दाखवणार आहे ते आपण पाहूया। आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून मुगाची रसाभाजी कशी करायची ते दाखवणार आहे। मी इथे ह्या फुलपात्रांनी एक फुलपात्र मूग घेतले होते, ते 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले। त्यानंतर पुन्हा 7 ते 8 तास मी सुती कपड्यामध्ये बांधून ठेवले होते आणि छान मोड आलेत। वजनी सांगायचं झालं तर 300 ग्रॅम मूग आहेत। मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। एक लहान साईजचा टोमॅटो मी कट करून घेतलाय। अर्धी वाटी वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही ह्याऐवजी ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। 1 इंचभर आल्याचा तुकडा घेतलाय। 10 ते 11 लसणाच्या पाकळ्या, थोडे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। एक मीडियम साईजचा कांदा मी कट करून घेतलाय। 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे मी फोडणीसाठी घेतलेले आहे आणि हे वाटण्यासाठी घेतले। चवीनुसार मीठ लागणार आहे आणि भाजी करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये खोबरं घालते। खोबरं थोडंसं आपण कोरडंच मिक्सरला फिरवून घेऊयात। खोबरं मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। असं मिक्सरला खोबरं आधी बारीक करून घेतलं की ते छान असं बारीक होतं। आता ह्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे, त्यातच मी आलं घालते। त्यातच अर्धा चमचा जिरे घालायचे, हिरवी मिरची घालूयात आणि ही जी कोथिंबीर घेतली ही कोथिंबीर घालायची। कोथिंबीर मी खूप सारी घेतलेली आहे आणि गरज लागलं तर मी 2 ते 3 चमचे पाणी वापरणार आहे। शक्यतो आपल्याला पाणी वापरायचं नाही। वाटण मी अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालून वाटून घेतलेलं आहे। आपल्याला थोडं जाडसरच ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल। मी गॅसवरती कुकर ठेवलाय, त्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घातलंय। मी कुकरमध्ये भाजी करून दाखवते, तुम्ही वरती कढईमध्ये केली तरीही चालेल। तेल गरम झालंय, आपण जिरे घालूयात। त्यातच मी कांदा घालते, कढीपत्ता घालूयात आणि कांदा मी 2 मिनिटं चांगला परतून घेणार आहे। मी ह्या आधी सुद्धा खूप साऱ्या व्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता। अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। कांदा मी 2 मिनिटं परतलेला आहे। आता त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतले ते घालायचे आणि वाटण सुद्धा मी 1 मिनिटभर परतून घेणार आहे, म्हणजे आलं लसणाचा कच्चा वास निघून जातो। वाटण मी परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये हळद घालायची आहे, त्यातच मी धणे पावडर घालते आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्यामध्ये मोड आलेली मूग घालायचे, तुम्ही मुगाच्या ऐवजी मटकी सुद्धा घेऊ शकता। आता हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आपल्याला टोमॅटो शेवट घालायचा आहे। जर आपण कांद्यासोबत टोमॅटो परतून घेतला तर भाजीचा कलर बदलतो, भाजी लालसर दिसते, त्यामुळे मी टोमॅटो शेवट घालते। 2 मिनिटं मी मूग चांगले परतून घेतलेले आहे वाटणासोबत। आता त्यात टोमॅटो घालायचा आहे, त्यातच मीठ घालूया चवीनुसार आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घातलं होतं ते घालते। आपल्याला भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजे आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचे। साधारण मी 1 तांब्या इतकं पाणी घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या मी 2 शिट्ट्या घेणार आहे। गॅसची फ्लेम मी मीडियमवर ठेवलेली आहे आणि 2 शिट्ट्या कुकरच्या घेते। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या, कुकरचं प्रेशर पूर्ण निघून गेलेले। मुगाची भाजी आपली तयार करून झालेली आहे। वरतून थोडी कोथिंबीर घालते
आणि खूप छान झाली भाजी. तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता. आता मी भाजी बाउलमध्ये काढून घेते. तयार झाली मोड आलेल्या मुगाची रस्साभाजी. खूप छान झालेली आहे. ही रस्साभाजी आपण चपाती, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकतो. नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.